नाही होता ना बघत होते म्हणजे बापूवाले तू लाईव्ह करताना सांगितलं परेशान आहे की नाव सांगत जाती बोलायलाच एकदम असं थांब माझ्या मुलीसारखे घरी बिलकुल चिर आणि कुणी आले सायलेंट तिकडे लागतो इकडे लागतो नाही तर माग एकदम सायलेंट राहते हम परेशान काय लाईटा करताना मीरा सांग तुझं नाव काय सांग ते पण नाही त्यांना माहित नाही का सीमेंट रोड में सिचुएशन जमीन के अंदर कहाँ पूरे देखो ना हाईवे रोड पूरे जो भी है सिमेंट हाईवे छोड़ो गांव में देखो उनकी गर्मी तो पड़ रही है तो पूरी इधर ही पड़ रही है अभी कौन सा दिमाग है गट्टू को भी लगा रहे हैं तो गट्टू में कहाँ पानी जाता नीचे नहीं जाता 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 नीचे बेस कर रहे हैं ना नहीं वो इसका रहती और इसका भैया पहले स्टार्टिंग में जो गट्टू लगाया ना इन लोगों ने स्टार्टिंग में पूरे बेस किया और गट्टू रखे उसके ऊपर कच्चा मसाला रहता है पानी जाता है उसमें ये भी मसाला पर भी सिर्फ टमाटर एब्जॉर्ब कर लेता है हाँ आता जाना आपलं साप्ताहिक पण आहे का फक्त आपले न्यूज सिंगल मराठी नाही फक्त आपले इव्हेंट बाहेर आपलं काही टाकलं त्याच्यासाठी पहिला काढला आपण आरंभ इव्हेंट आहे आपला त्याच्यासोबत एक साप्ताहिक पाहिजे तो एक आहे नाही आपण आपल्या महिलांसाठी त्यांचे आर्टिकल हे आता कसं आपलं गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या घरगुती गणपतीच्या देखाव्याच्या माध्यमातून अनेक जण वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात। सध्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो महिला अत्याचाराचे प्रकरण प्रामुख्याने समोर आलेले आहेत। अगदी याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचार थांबावे अशा आशयाचा देखावा गोंदिया शहरातील गुडधे परिवाराने साकारलेला आहे। आपल्यासोबत प्राची गुडधे ताई आहेत, त्यांनी हा सगळा देखावा साकारला आहे। पण त्यांच्याकडून जाणून घेत नेमकी याबाबतीत त्यांची काय संकल्पना होती। ताई, महिला अत्याचारावरील प्रकरणासंदर्भात आपण अनेक स्लोगन लिहिले आहेत, काय नेमकी कशी ही संकल्पना आली? दिवसेंदिवस महिलांवर होणारे जे अत्याचार आहे त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे, पण त्या योजनांचा लाभ घेणाऱ्या या महिलाच आज इथे सुरक्षित नाही आहे। महिलांवर अत्याचार झाले की त्यावर आवाज उठवला जातो, उपोषणे केली जातात, परंतु काही काळानंतर त्यावर काहीही ठोस असा निर्णय घेतला जात नाही आणि
सरकारने त्यावर ठोस असा निर्णय घ्यावा आणि हे सगळे महिला अत्याचार बंद व्हावे, महिलांवरील होणारे अत्याचार हे थांबवावे म्हणूनच आम्ही हा असा देखावा इथे साकारलेला आहे. गणेशासह सर्व देवी देवतांनी इथे सरकारकडे मागणी केलेली आहे की महिलाओं पर अत्याचार कब तक. तर निश्चितपणे महाराष्ट्रात असो किंवा संपूर्ण देशभरामध्ये असो जे महिला अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहेत, अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि जे महिलांवरील अत्याचार आहेत ते थांबावे अशी या मागणीला घेऊन हा आगळा वेगळा दाखवा गुरुदेव कुटुंबियांनी साकारले आहे. देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.